आजचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे टॉपिक बघू. पहिलं टॉपिक आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनचा बघायचा आहे. त्यात बघू आपण. त्याच्यानंतर बघा दुसरा टॉपिक ओलिव्ह रिडले टर्टलचा बघू. नंतर इंडियन इकॉनॉमीबद्दल बघायचं आहे आपल्याला. आणि प्रिलियमच्या ओरिएंटेशनने पण हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर वुमन्स लेबर काउंट करताना काय काय प्रॉब्लेम येतो आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसं नॅचरल डिझास्टर होतं आहे. बघा पहिला जो आर्टिकल आहे तो व्हेनेझुएलाशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती असेल की अमेरिकेने व्हेनेझुएलावर अटॅक केलेला आहे. पहिले तर व्हेनेझुएलाचं लोकेशन आपल्याला माहीत पाहिजे. ज्यावेळेस आपण साऊथ अमेरिकेचा असा मॅप घेतो त्यावेळेस इथं जो कंट्री आहे, ठीक आहे, तो व्हेनेझुएला आहे. ठीक आहे, मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व साऊथ अमेरिकेच्या कंट्रीज सांगितलेल्या आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की मध्ये सेंटरला तुम्ही ब्राझील घ्यायचं. त्याच्यानंतर बघा फ्रेंच गयाना घ्यायचा, त्यांच्यात सुरिनेम घ्यायचा आणि तुम्ही अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मॅप ड्रॉ करू शकता. ठीक आहे, तर ते बघून घ्यायचं आहे कारण आपल्याला UPSC मॅप बेस्ड प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, आता इंडियाचा व्हेनेझुएलाचे आपण रिलेशन बघितले तर एनर्जी सिक्युरिटीमध्ये आपलं खूप मोठं जी पार्टनरशिप होती ती व्हेनेझुएला बरोबर होती. तर हे खालचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे की इम्पॅक्ट काय होऊ शकतो याच्यामुळे. पहिले तर प्रीच्या अँगलने आपण व्हेनेझुएलाचं जे लोकेशन आहे, बॉर्डरिंग कंट्रीज कोणकोणते आहे त्या लक्षात ठेवायचे. नंतर नेक्स्टचं बघा गव्हर्नन्स आणि प्रिलियमच्या अँगलने जर परत बघायला गेलो आपण तर ओलिव्ह रिडले टर्टलची डेथ झालेली आहे आणि हा कन्सर्न आहे आपल्यासाठी असं सांगितलेलं आहे. तर बघा ओलिव्ह रिडले टर्टल्स कुठे असतात, नंतर त्यांच्याबद्दल काय काय माहीत पाहिजे, त्यांचं आयुष्य स्टेटस माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठे त्या आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या ॲक्टमध्ये कोणत्या स्केड्यूलमध्ये येतात हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मुळात तर बघा जी आपली ईस्टर्न कोस्ट आहे इंडियाची, ठीक आहे, आंध्र आणि ओडिसाच्या बॉर्डरवर हे काय करत असतात, नेस्टिंग करत असताना. आता त्यांचं नेस्टिंग सीझन येत होता आणि त्याच्या आधी त्यांची काहींची डेथ झालेली आपल्याला दिसत होती. तर ती एक लक्षात ठेवायची आहे. बघा इथं त्याचं सायंटिफिक नाव दिलेलं आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे. एक्झामला आपल्याला विचारलं जाईल की जे लेपॅडोचेसिस नावाची जी पण आपली स्पेसिस आहे ही रिसेंटली सीन इन द न्यूज, तर कशाशी रिलेटेड असा प्रश्न येऊ शकतो. तर त्या अँगलने आपण तयार राहायचं आहे. प्रीच्या अँगलने जास्त इम्पॉर्टंट हा टॉपिक. त्याच्यानंतर पुढचं आपण टॉपिक बघू. अनयुज्युअल जेनेटिक कोड. आपल्याला माहिती आहे की जेनेटिक कोड जे आहेत आपल्या अमिनो ॲसिड्सपासून बनलेले असतात आणि इथं आपल्याला काहीतरी रेअर अमिनो ॲसिड सापडलेले आहे. अंटार्क्टिकामध्ये आपण ते शोधलेले आहे, जे पण रिसर्च चालतं अंटार्क्टिकामध्ये किंवा आर्टिकमध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग अमिनो ॲसिड बघा त्याच्यात पण आपले 10 इसेन्शियल असतात, 10 नॉन इसेन्शियल असतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ह्या अँगलने बेसिकने आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण आजचा. पुढचं जर बघायचं झालं तर बघा द स्ट्रगल टू काउंट वुमन्स लेबर. आता आपल्याला माहिती असेल की मोस्ट ऑफ दी वुमेन जे आहे, ठीक आहे, त्या हाऊसहोल्ड वर्क करत असतात, हाऊसहोल्ड, आणि ते आपण कधी कॉन्ट्रीब्यूट नाही करत GDPमध्ये किंवा कुठे पण. तर ते खूप स्ट्रगल म्हणजे आपल्या जे काउंट करायला खूप आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहे. याच्यात हे दिलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड 2-3 जजमेंट पण आहे. एक जर बघायला गेलं तर कन्हैय्यन नायडू अँड कामसाला अमल यांच्या विरोधात 2023ची एक केस आहे. तर ती आपल्याला लक्षात ठेवायची, विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं एक आपण आर्टिकल बघू, नॅचरल डिझास्टरशी रिलेटेड आहे की जेवढे पण नॅचरल डिझास्टर येते याच्यामुळे होतं काय की आपल्या GDPवर 0.4चा इम्पॅक्ट होतो आहे. ठीक आहे, 0.4चा इम्पॅक्ट आपल्याला प्रत्येक वर्षी सापडतो आहे. म्हणजे की जसं की फ्लड आलं, ठीक आहे, फ्लड आलं, त्याच्यानंतर सायक्लोन, त्याच्यानंतर आपल्याला लँडस्लाईड, असे वेगवेगळे कोणते नॅचरल डिझास्टर येत आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला अराऊंड 0.4%चा लॉस होतो आहे आपल्या GDPमध्ये. लक्षात ठेवायचं. आपल्याला 0.4 खूप कमी वाटू शकतो, पण ज्यावेळेस आपण आपल्या GDPचा विचार करतो $4.18 ट्रिलियन, ठीक आहे, तर ह्या $1 ट्रिलियन 0.4 खूप मोठा नंबर राहणार आहे. मग आपल्याला एवढा सारा लॉस करावा लागतं. मग आपण त्याला कॉम्बॅट कसं करू शकतो असं पूर्ण आपण हे आर्टिकलमध्ये बघितलेलं आहे. तर एवढे आजचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, लक्षात ठेवायचे. धन्यवाद.